उद्धव ठाकरे काळा बुरखा घालून विधान परिषदेत मागच्या दाराने गेले। रावसाहेब दानवेंचा टोला तर तुम्ही भोकरदनची नगरपालिका तरी निवडून आणलीत का? अंबादास दानवेंचं उत्तर। मुंबईत भाजपा शिंदेच्या शिवसेनेचे 200 जागांवर एकमत, 27 जागांवर रस्सीखेच सुरू। शिंदेच्या घरी पहाटे 4 वाजेपर्यंत मॅरेथॉन बैठक, त्या 48 तासात महायुतीची घोषणा, सूत्रांची माहिती। कोल्हापूर आणि इचलकरंजी महापालिका निवडणुकीत काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेची आघाडी, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीशी ही चर्चा सुरू, सतेज पाटलांची माहिती। बीडच्या पालवणजळी जवळील अभिनेते सयाजी शिंदेंनी उभा केलेल्या देवराईला अचानक आग, आगीत शेकडो झाडं जळून खाक, झाडं पेटली की पेटवली गेली याबद्दल संशय। वनवा विजवण्यासाठी आपल्याकडे सोय नाही ही खंत, झाडं लावण्यासाठी उदासीनता, मात्र कागदोपत्री झाडं लावल्याचं दाखवलं जातंय। जगलीत नाही तर माणसांनी जगायचं कसं असे प्रश्न भविष्यात नक्कीच येतील, सयाजी शिंदेंची प्रतिक्रिया। हत्या झालेल्या सक्षम ताटेच्या आई आणि प्रियसीची नांदेड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न, 2 पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी। सक्षम ताटे या युवकाची प्रेम संबंधातून हत्या झाली होती। उद्यापासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू, पहिल्याच दिवसापासून प्रवासी वाहतुकीसोबतच माल वाहतुकी होणार। विमानतळाच्या कार्यान्वित लॉन्चपूर्वी 1515 ड्रोन आकाशात उडवले। नव्या बांधकामांना परवानग्या देऊ नका, मुंबईतील AQI संदर्भातील सुनावणी दरम्यान हायकोर्टानं पालिकेला फटकारलं। हवेची गुणवत्ता तपासण्यासाठी 91 ऐवजी 39 पथकं सक्रिय असल्याचं उघड। स्वच्छ हवा देऊ शकत नसाल तर एअर प्युरिफायरवरील GST तात्पुरता कमी करा, दिल्ली उच्च न्यायालयाची केंद्र सरकारला सूचना। वायू प्रदूषणाचा सामना करण्यात आलेल्या अपयशाबद्दल देखील सरकारला फटकार। देशभरात नाताळ सणाचा उत्साह, मुंबईतील सर्व चर्चमध्ये सजावट, ठिकठिकाणी विद्युत रोषणाई, येशूचा जन्मोत्सव साजरा करून प्रार्थना आणि धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन।